आधी तुमका स्मशान दाखवतो कमाल. हे बांगड्याचा आवाज येलो आणि आता कंटिन्यू दांड्याच गप चकाव दे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. तर आज आपण आउटडोर व्हिडिओ करूसाठी इलव, पण आज जा काय मी करणार आहे त्या बघून तुमची चांगलीच तंतंतली आहे. कारण माझ्या हातात आहे एक लाईट जी आहे मोशन लाईट बघू शकतास. आणि ह्या लाईटीचा वापर ह्याच्यासाठी होता की जर कोण ह्या लाईटीक टच करीत तीच तेव्हाच ही लाईट पेटली. ही लाईट तर साधा पण त्यासोबत माझ्याकडे अजूनही एक गोष्ट आहे आणि हे असा EMF मीटर जो आता मी चालू करून दाखवतो आहे. EMF मीटर तर ह्याने आज आपण गोस्ट हंटिंग करणार असं. तर आता अजिबात वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या एका हॉन्टेड ठिकाणी. कसला ठिकाण आता तुमका मी थंय गेल्यावरच दाखवते. चला, EMF मीटर ऑन करूनच मी चालले. हे बघा EMF मीटर घेऊन येलो आहे आणि त्यासोबत ही मोशन लाईट आहे जी आपल्या जेव्हा एनर्जी जवळ येतं ह्याच्या खायची. पण आता ही जर मी खाली ठेवलं आहे बघा तुमका डेमो दाखवतो आहे. आता ही जी लाईट आहे ती मोशन आहे तुमका दाखवतो एक डेमो. आता मी हय अशी ठेवलं आहे आणि जर मी लांब गेलो आहे लाईटीच्या तर ती लाईट आपणच बंद होतली. 15 सेकंदान ऑटो ऑफ होता. बघूया आधी ऑफ होता काय. ही बघा लाईट ऑफ झाली आहे पूर्ण. आणि जेव्हा त्या लाईटीच्या जवळ जरा जरी कोण इला काय लगेच ती लाईट ऑन होतली. तर आपल्या ॲक्टिव्हिटी चेक करूची असं की जरा जरी हॉरर ॲक्टिव्हिटी किंवा एनर्जी खायची त्या लाईटीच्या जवळ इली तर आपल्याक लगेच ती कळणारा. तर अजिबात वेळ न घालवता आपण आता सुरुवात करूया घोस्ट हंटिंग का पहिल्यांदाच. आणि ह्यो एपिसोड तुमका कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अजून एपिसोड हवे असतील तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच इला असं तर सबस्क्राईब करा. चला तर मग हे अशा पूर्ण जंगली भागात इलेलो आहे. तुमका दिसत असतात पूर्ण काळोखा आणि माहिती नाही काय होतं. त्याला वाजले तरी रात्रीचे 11 वाजून गेले आणि हयच रीडिंग सुरुवात झाली आहे. योग थोडी बघूया काय होता पुढे. ही लाईट सध्या मी ऑफ करतो आहे कारण बॅटरी संपात. बघूया ही बघा रीडिंग महिनाच योग सुरू झाली आहे. ओ माय गॉड. आणि आता आम्ही जातो एका स्मशानात. पहिलोच व्हिडिओ मी म्हटलं की एकदम डेंजर होऊन जाऊन दे. माहीत नाही काय होतला माका अजिबात आयडिया नाही काय होतला. पण जरा जरी काय झालं तर मी थांबायचं नाही, मी पळून जातले. माझ्यात तेवढी हिंमत नाही कारण आम्ही दोघाच जण एक कॅमेरामॅन आणि मी. ज्यामुळे भीती असाच. तुमका टाईम होयो तर मी दाखवतो आहे मोबाईलला. बघा रात्रीचे 11 वाजून 11:15 झाले प्रॉपर. 11:15 झाले म्हणजे 11:30पर्यंतचं वेळ हा रात्रीचं. बघूया आता काय होता. तर ह्या बघू शकताच पूर्ण असा जंगली भाग हा आणि ही वाट आजी स्मशानाकडे जाता. आता डायरेक्ट मी स्मशानाकडे गेल्यावर तुमका दाखवते. आपण आता जाऊया. तर मित्रांनो स्मशानाच्या एकदम जवळ येऊन पोचलो. ही लाईट तुमका जे दिसता मागे थंयच गावचं स्मशान हा. आणि एवढ्या रात्री हय कुत्रंसुद्धा फिरकत नाही. आणि मी पहिल्यांदाच व्हिडिओसाठी कंटेंटसाठी एवढी रिस्क घेतो. त्यासाठी आधी लाईक करा मित्रांनो. आणि माझ्यात ॲक्च्युली हिंमत नाही होती पण 4 वर्ष हिंमत करून म्हटलं की आता काय ना काय करूचंच लागतंला. तर माहीत नाही काय होतंला. काळीज आता जसं जसं स्मशानाच्या जवळ जाते तसा धडधडाक लागला. आणि अचानक मे महिनो चालू आपण काय माहिती कशाक पण गारवो असा रात्रीचो असताच एवढं. पण हय इल्यावर जरा अजून माका थंडावो जाणवता. माझ्याकडे आता तीवाली मशीन नाही की टेम्परेचर मी तुमका दाखवलं असतं. आणि कसं रिॲक्ट करायचं तर आपण माका माहीत नाही. जर ही लाईट रेड ब्लिंक झाली तर पुढे काय करूचं माका अजिबात आयडिया नाही. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. काय होतं त्याला माहीत नाही. आणि माझी तर स्वतःची इच्छा की काय होऊ नये. लाईट ग्रीनच राहिली तर बरा माझ्यासाठी तरी.
आई शपथ. हा बघा सुरू झाला पूर्ण. काय घबरवे, चल बाबा घाबरवू नको, आधी भुतूर तरी जाऊन दे. माका भीती वाटतं बाबा. तर मित्रांनो हे बघा पूर्ण झाडी सुरू झाली आणि चंद्र बघा डोक्यावरच हा. आज पौर्णिमा अमावस्या येणार तर खूपच धोकादायक. आपण पौर्णिमेच्या रात्री आय होप काय होतं नाही, पण बघूया. तरी नशीब आहे लाईट हा, नाही तर आधी लाईट पण नाही होती. आणि फायनली आपण स्मशानाच्या एरियात एंटर झालेले असं. हे स्मशानाचा भाग हा पूर्ण. आपण आधी प्रार्थना करूया देवाकडे की आम्ही हे फक्त फिरासाठी इलो ना की कोणाक त्रास देऊसाठी. आत्ताच माझे हात हे बघा, केस बघा पूर्ण उभे झाले आहेत, माहीत नाही कशाक, कारण मी एकटं पुढे चाललं आहे. ओ शिट. आवाज येतो अरे कसलं तरी. ओम श्री गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तरी लाईटा म्हणून वाईज आता धीर इलो लाईटीत काय, पण ह्या लाईटीच्या मागे फुल स्मशान. आता तुमका स्मशान दाखवत आहे हे बघा, ह्याच्या पलीकडे स्मशान आहे. आणि माका पूर्ण खात्री आहे की कोण ना कोण आपल्याक 100% बघत असताना, 100% कोणतरी बघत असताना. पण आय होप कोण जे कोण असतील त्यांनी फक्त बघू केलं आहे. माझं काय तुमका त्रास देऊचो इरादो नाही. हे समोर काय आता नक्की तर माहीत नाही काय होतं लय. आपण आता एकदम स्मशानाच्या जवळ इलं आणि ही रातकिड्याचा आवाजसुद्धा येता. पूर्ण वातावरण भयंकर झाला. आणि हा असं एक छोटं पत्र्याचं घर आहे, म्हणजे जेव्हा ते विधी करू शकतो तेव्हा पावसाळ्यात यासाठी हा ठेवलेला. तर ये पुढे काय हा बघूया. आणि हा ये का आला तुला आवाज. आई शपथ, आई शपथ. काहीतरी पडलं असेल, पण कसं पडलं माहीत नाही मग. शिट, काहीतरी पडलं. बॅटरी तरी दे माझ्याकडे एक. मेले माझ्याकडे ह्या पेटवते थांब. ह्यानी काय दिसतं घंटा. कोण नाही ना आतमध्ये, कोण नाही मेले. मी आतमध्ये जाऊची माझ्यात हिंमत नाही मित्रांनो. स्टार्टिंगला संकेत दिलो हा. मी परत एकदा सांगताय की हय आम्ही फक्त काला कसलो शपथ. काय करू मित्रांनो, जाऊया की नको पुढे. हे काय करूया आता. इलो तर स्मशान तरी ॲटलिस्ट दाखवूया पटकन. मित्रांनो इलेल्याच आवाज येतात, जेणेकरून आय थिंक मी असं ऐकलं होतं एका व्हिडिओमध्ये. आधी तुमका स्मशान दाखवतो का. हे बांगड्याचा आवाज येलो. स्मशान बघ मित्रांनो, हे बघा हा स्मशान. माकाव येतात काय कळत नाही. फोकस मार स्मशानावर. हे बघा इथे स्मशान समाधी आहे सगळे. आणि जस्ट समाध्यांच्या बाजूक मी उभो आहे. आणि माका ते बघूची हिंमत नाही होणार, कारण काय माहिती कशाक सगळं हलताना दिसता. नाही माझ्यात हिंमत नाही होणार. काय करूया. लय डेंजर परिस्थिती बघ. आवाज परत माहीत नाही कसले आवाज येतात. मित्रांनो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतोय जेव्हा अशी वाईट शक्ती किंवा एखादी शक्ती आपल्या आजूबाजूक असत तर त्यांना असं आवडत नाही दुसऱ्याने इंटरफेअर केलेला. आणि म्हणून ते आपल्या संकेत देत असतात. पहिल्यांदाच हे आवाज इलो एक, आणि आता कंटिन्यू दांड्यात. रिलॅक्स रिलॅक्स. ओम गणपती ओम नमः शिवाय. तर मित्रांनो आपण होईल रीडिंग दिसतं कॅमेरात.
रीडिंग आत्ता होय ब्लिंक होऊन गेली. ये इबो अबो कसा जवळ आहे ना तू. लाईट बंद कर. मित्रांनो होय रीडिंग बघा ग्रीन हा पुरी. आणि जर आम्ही पुढे नेले ना हे बघा आयुष्यपत अबो. आणि होय काय नाही होणार हे बघा. आणि हाताचे केस बघ आयुष्यपत हे बघ. मित्रांनो जास्त वेळ मी हे थांबू शकत नाही आता. फक्त लास्ट मी मोशन लाईट आपण टेस्ट करूया. ऑटोवर ठेवतोय. ओ शिट ए बॅटरी संपली. मोबाईलची पण लो झाली. 1 मिनिट मित्रांनो, तुम्ही जर एखादो खयचो हॉरर मूवी टेस्ट करा. गौरव तिवारीचं पण एक शॉर्ट मूवी इलो तो पण टेस्ट करा. त्याच्यात त्यांनी उल्लेख केला ना जेवढे आपल्याकडे बॅटरीची उपकरणं असतात आणि जर आजूबाजू एखादी एनर्जी असतात तिची सगळी एनर्जी खेचून घेतात आणि त्याचं पुरावं. मगातपासून मी बॅटरी ऑन करून होतोय. पुरी बॅटरी चार्ज हा. आवाज नाही ह्या एकदम वाईट संकेत आहे मित्रांनो. जेव्हा वाईट एनर्जी असते तेव्हा सगळी एनर्जी खेचून घेतात. मोबाईलची बॅटरी उतारली. ह्याची पूर्ण ड्रेन झाली मित्रांनो. कारण ना या फुल चार्ज करून मी आणलेलं आहे आता येताना. असं होणं शक्यच नाही. बॅटरी याची रिकामी होईल. ह्याची अजून चालता. ह्याची उतरायची शक्यता जास्त. काय आता मी टेस्ट करू. सेन्सर लाईटची ऑफ झाली बघा पूर्ण. बटन ऑन ऑफ करतं आहे हे बघा. बॅटरी पूरी ड्रेन झाली. काय करू शकत नाही. सॉरी डिस्टर्ब करू केलं आहे. कोण जर असत तर जावा हसून. कारण आम्ही फक्त व्हिडिओ शूट करू केलं होतं. माझ्यात नाही हिंमत आता. आयुष्यपत ये काम कोणतरी येत असत तर मागसून. काय करू आता. आपण त्या स्मशानाच्या तरी ॲटलिस्ट पुढे जाऊया. अजून पण माझ्यासोबत जर कोणी येत असत तर कृपा करून जावा. आम्ही तुमका त्रास देऊक नाही आलेलो. ये शिट उगा चिलो. ऐकलं ही कोणचा तरी आवाज इलो. नाही माणसाचा आवाज इलो. आता तर मित्रांनो ह्यो एरिया स्मशानाचं होतं आणि हयसून पुढे स्मशान चालू होतं. आपण बाहेर इलो. जाता माहीत नाही कोण येत असत की नाही. पण तरीसुद्धा मी रिक्वेस्ट करते जर कोण चुकान आमच्यासोबत इला असत तर मागे जावा. कारण आम्ही तुमका त्रास देऊक नाही इलं होतं. आमका सुखरूप घराकडे जाऊन दे. आम्ही चाललो आमच्या दिशेने. तुम्ही तुमच्या दिशेने जावा. मित्रांनो ह्या खूप महागात पडला. माका पहिलोच व्हिडिओ होतो. माका माहीत नाही कसं रिॲक्ट करूचा. पण जेवढे तुम्ही हॉरर मूवीज किंवा हॉरर शॉर्ट फिल्म बघितलं असाल त्याच्यात एक गोष्ट दाखवतात ते की बॅटरी ड्रेन होता. आणि बाकी सगळा जाऊन दे बाजू. पण ही कशी काय ड्रेन झाली बॅटरी ह्याची. USB चार्जर हा 4 आवर बॅटरी बॅकअप हा. फुल चार्ज करून मी घेऊन इलं होतं. आणि हे सेन्सर लाईटचंच मेन माका टेस्ट करूचं होतं. पण जस डबल आवाज येतात काय रे. हां माका माहीत नाही मित्रांनो कसं व्हिडिओ झालो काय झालो. पण आई शपथ माझी ह्या लाईटने फाटली आहे पूर्ण. कारण ही लाईट कशी ड्रेन झाली माका नाही माहिती. 4 आवर बॅटरी बॅकअप हा. आणि आम्ही टेस्ट पण केलं होतं. लगेच बॅटरी ड्रेन नाही होत. चांगलं एक पूर्ण वेळ चालू असत ना तर एखादा तास चालता. पण अशी बॅटरी आणि पूर्ण आम्ही वाटेपर्यंत काय हात लागले गप चकाव दे. कशा तरी रस्त्यापर्यंत धावत इलं. खूप डेंजर एक्सपिरियन्स होतो.
म्हाका आता अजिबात जावची हिंमत नाही, पण तरी सुद्धा तुमका जर परत ह्याचो फुल व्हिडिओ म्हणजे जाऊन थंय प्रॉपर आपण ही लाईट टेस्ट किंवा ह्या करूचं असत तर ह्या व्हिडिओक जास्तीत जास्त लाईक करा आणि असंच कंटेंट अजून जर बघूचं असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. आउटडोअर EMF मीटर गोस्ट हंटिंगचं एपिसोड अजून दुसरं होय असत तर नक्की कमेंट करा, म्हणजे आपण परत एकदा हिंमत करून अशाच ठिकाणी जाऊन टेस्ट करू शकतो. तर चला तर मग आज पुरतं एवढाच. माझ्यात बोलायची अजिबात हिंमत नाही, माका माहीत नाही आज रात्री काय होतला, पण जा काय होईत तर चांगलाच होऊ दे. चला गुड नाईट, काळजी घ्या. मी येते झोपाक चालले. कॅमेरामॅनची वाट लागली पुरी.